लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू बऱ्याच वेळ हवेत होता. अवधी होता एक या धावसंख्येचा. सांघिक आणि वैयक्तिक इथून मात्र अकाउंट ओपन करण्यात येतोय. फलंदाज मिलिंदच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती एक धाव. धावसंख्या धावफलकावरती एक. हा चेंडू इथून मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला जातोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये इथून मात्र ही धाव एकवटली जाईल. पंचांचा इशारा आलाय. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. आई गावदेवी क्रिकेट संघ अंतारली आयोजित अंतारली चषक 2025 हे पर्व. चेंडू लॉफ्ट केलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहेत सौरभ, कोणतीही चुकी होत नाहीये आणि इथून मात्र पहिला फलंदाज बाद होतोय. मिलिंदची केली संपुष्टात. गावदेवी अंतरली चषक सुरू आहे. या चषकाच्या इथून मात्र आपण हे आयोजन पाहतोय. यासाठी अतिशय इथून मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत राहिली. प्रमोददादा पाटील असतील, विशालदादा पाटील, रोशनदादा पाटील, यतीनदादा म्हात्रे असतील, गिरीशदादा पाटील, विनायकदादा दातीलकर असतील, कैलासदादा मोडक, राकेश पाटील असतील, किरण हजारे असतील, भावी गवळी असतील, तुषार पाटील, तसेच महेश हजारी, तसेच सर्वेश पाटील, तसेच गणेश दातीलकर आणि त्यानंतर मोहित हजारी, या सर्व खेळाडूंची अंतरली क्रिकेट संघाची फार मेहनत या आयोजनासाठी लाभली आहे. त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. या क्रीडांगणासाठी फार मेहनत, विकेट बनवण्यासाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत दाखवली आहे. अप्रतिम आयोजन त्यांच्या माध्यमातून मात्र हे करण्यात आलंय. 2 दिवसीय क्रिकेटची टुर्नामेंट आपण पाहतोय. अप्रतिम फटका, स्वीपचा दर्जेदार डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय, बिग हिट षटकार. फलकावरती 9 धाबा. षटक क्रमांक इथून मात्र पहिलं सुरू आहे बबलूचं. 9 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने, अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम प्रथम फलंदाजी करत असताना माताडी संघाची धावसंख्या धाव फलकावरती 11 वरती 1.
तर किरण हजारे यांचे देखील प्रचंड मेहनत राहिली आहे. आई गावदेवी क्रिकेट अंतरली चषक यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत राहिली आहे किरण हजारे यांची देखील. तर सामन्याला होती सुरुवात. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. दुसऱ्या षटकामध्ये येतोय बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ पाटील. वेगवान गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ सज्ज होतोय स्ट्रायकिंग वरती. फलंदाज असतील आकाश. ओव्हर द विकेट. ब्लॉक होल मध्ये बॅटची काढा. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. एक धाव पूर्ण केली जाते. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. सौरभ सज्ज होतोय स्ट्रायकिंग वरती. राज पाटील अप्रतिम फटका. मात्र चेंडू हवेत आहे. विश्वासने इथून मात्र प्रयत्न केला होता. हरेश आहेत त्यांचे मोठे बंधुराज. तोपर्यंत 2 धावा प्रचंड वेगाने पूर्ण केल्यात. दोन्ही टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती. आपण नक्कीच कोळेगाव संघाकडून हरेशला सलामीवीर साठी येत असताना आपण पाहत असतो. त्यांचे बंधू असतील विश्वास, बबलू. असा हा अप्रतिम यावर्षी फॉर्म मध्ये असणारा संघ, इनफॉर्म संघ आपल्याला पाहायला मिळतोय कोळेगाव संघ. ओमकार असतील. मात्र अप्रतिम फटका. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. अप्रतिम चौकार येत असताना फलंदाज राज पाटीलच्या बॅट मधून. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे सौरभ पाटीलचं. इथून मात्र स्वेपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. डीप मधून कव्हर करतील क्षेत्ररक्षक. तोपर्यंत वेगाने इथून मात्र दोन धावा पूर्ण केल्यात. दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आतापर्यंत. इथून मात्र सौरभ पाटीलने धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च करत असताना. तिसरी लढत आपण पाहतोय मातर्डे विरुद्ध कोळेगाव. यानंतर सामना असेल तो म्हणजेच गावदेवी घोळवली विरोधात नवापाडा असा पुढचा सामना असेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. डॉट चेंडू येत असताना धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. चांगलं कमबॅक सौरभ पाटीलचं राहिलं. 9 धावा धावफलकावरती. उर्ध विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतील. शेवटचा बॉल शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील. इथून मात्र बॅटची हलकीशी कडा. षटक क्रमांक इथून मात्र पंचांचा इशारा येतोय. दुसरं समाप्त होईल 2 षटकांच्या अखेरीस. टीम प्रथम फलंदाजी करत असताना मातर्डे टीमची धावसंख्या 20-20. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय टीम कोळेगाव संघाच्या माध्यमातून. बबलू पाटील. 5 षटकांचा आपण सामना पाहतोय. सेकंड स्पेल मध्ये येत असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. एक फलंदाज त्याने सलामीवीर
सलामीवीर साठी आलेला फलंदाज मिलिंद याला त्याने बाद केलं. बबलू पाटील सेकंड स्पेल मध्ये तिसऱ्या षटकामध्ये येत असताना स्ट्रायकिंग वरती आकाशने 2 चेंडूंचा सामना केलाय. 2 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. राज पाटीलने अप्रतिम फलंदाजी केली. इथून मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा. यष्टीरक्षक सुद्धा गेले होते चेंडूवरती फील्ड करण्यासाठी. मात्र एका धावसंख्येचा अवधी होता. एक सिंगलने टीमची टोटल पुढे सर केले 21 धावा. सिंगल डबलने इथून मात्र माताडी संघ पुढे वाटचाल करत असताना बिग फाईट आपण पाहतोय. डोंबिवली परिसरातील हे दोन्ही संघ स्ट्रायकिंग वरती राज पाटील च्या नावाने माताडी संघ ओळखला जातो. मोठे फटके मारण्यासाठी हा फलंदाज इथून मात्र ओळखला जातोय. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा अंतरली चषक चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे वेगाने सरकेल. 25 धावा. चांगली फलंदाजी करत असताना पहिल्या सामन्यामध्ये देखील इथून मात्र पहिला सामना सुरू आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा. शॉट थडब्यांमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करतील तोपर्यंत एका धावसंख्येचा अवधी होता आणि एक धाव संख्येने टीमची टोटल पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती. या पुढील सामना असणार आहे तो म्हणजेच गावदेवी गोळवली विरुद्ध नवापाडा. 2 मोठे संघ आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं टीम कोळेगाव संघाच्या माध्यमातून. वारंवार चुकी करत असताना नक्कीच बोनसच्या स्वरूपामध्ये समोरच्या संघाला धावा बहाल करण्यात येत आहेत. धावसंख्या पुढे सरकेल टीमची टोटल 28 धावा. 28 धावा धावफलकावरती. ब्लॉकहोल मध्ये यॉर्कलाईनचा चेंडू. लॉंग ऑफरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. फक्त सिंगल मिळेल आणि अशा पद्धतीने इथून मात्र सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3. शेवटचा बॉल शिल्लक असेल तिसऱ्या षटकामधील. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात बबलू पाटीलने या षटकामध्ये. स्ट्रायकर वरती विस्फोटक फलंदाज राज पाटील. हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथून मात्र फलंदाज बाद होईल. 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती माताडी संघाची 29 वरती 1. बघा पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. तीन षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना माताडी संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा.
चौथ्या षटकामध्ये येतोय भूषण पाटील. वेगवान गोलंदाज टीम कोळेगाव या टीमचा. स्ट्रायकिंग वरती नवीन फलंदाज प्रणव आपल्याला पाहायला मिळेल. प्रणव आणि राज अशी ही जोडी आपण पाहतोय. टीम माताडी संघाच्या माध्यमातून 2 गडी बाद झालेत. चौथं षटक भूषण पाटील गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू ऑन साइडला शॉर्ट ऑन फुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. कोणती चुकी होत नाहीये. सौरभ पाटीलने सुंदर झेल टिपलाय. फलंदाज प्रणवची खेळी संपुष्टात. तर यापुढील सामना असेल गावदेवी घोळवली त्या विरोधात नवापाडा. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. लवकरात लवकर आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. आपली उपस्थिती दाखवायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करतोय त्यामुळे इथे उपस्थित राहायचंय. दोन्ही संघांना ही सूचना असेल. गोलंदाजी मार्क वरती भूषण. पहिल्या चेंडूवरती मोठा फलंदाज बाद केलाय. हा चेंडू इथून मात्र पाहावा लागेल. पंचांचे दोन्ही हात समांतररित्या वाईट चेंडू अवांतर धाव मिळेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. संकेत गेलाय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. हा चेंडू लवा फुलटो चेंडू इथून मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते मात्र त्याच्या हाताला चकवा देऊन चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय हा भव्य चौकार. धावसंख्या पुढे सरकेल 35 धावा धावफलकावरती. खराब क्षेत्ररक्षण इथून मात्र कोळेगाव संघाच्या माध्यमातून लोंगनला उपस्थित होते ते म्हणजेच ओमकार पाटील होते. या चुका टाळाव्या लागतील. इथून मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा वाईट चेंडू. वारंवार चुक्या करत असताना इथून मात्र अवांतर धाव मिळेल. 36 धावा धावफलकावरती. तिसरा सामना सुरू आहे कोळेगाव विरुद्ध मातर्डी. अंतरली चषक आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची हलकी शिकाडा. क्षेत्ररक्षक आहेत शॉट थर्डमॅन मध्ये बबलू पाटील. बबलू पाटील देखील कोळेगाव संघाचे एक अप्रतिम फलंदाज आहेत. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल बऱ्याच वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक मैदानावरती त्यांचा खेळ अप्रतिम राहत असतो. मात्र या मैदानावरती कसा खेळ राहील याकडे इथून मात्र लक्ष असणार आहे. 37 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भूषण पाटील गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग वरती फलंदाज राज वैयक्तिक 22 धावसंख्येवरती खेळतोय. संघासाठी संघर्ष करत असताना एकाती किल्ला लढवतोय राज पाटील. हा चेंडू अप्रतिम फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला फेकून देतोय. बिग हिट. बिग 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 षटकार. क्लासिकल फलंदाजी काय असते याचं उत्तम उदाहरण देत असताना याच फटक्यांसाठी राज पाटीलला ओळखलं जातो. आम्ही प्रत्येक मैदानावरती त्याची फलंदाजी पाहत असतो.
पुन्हा एकदा इथून मात्र लॉफ्ट केलाय. स्ट्रेट ड्रायचा अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी होत नाहीये. फलंदाज इथून मात्र राज पाटीलची केली संपुष्टात. बिग विकेट डाऊन. धावसंख्या धाव फलकावरती 43 धावा. धावसंख्या धाव फलकावरती 43 धावा. 4 फलंदाज बाद झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना भूषण पाटीलने इथून मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल भूषण पाटीलची. संघाला गरज होती विकेट, इथून मात्र येत नव्हते. मात्र या षटकामध्ये इथून मात्र विकेट घेत असताना भूषण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 6व्या क्रमांकावरती विकी. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा भूषण पाटील. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. बॅटची हलकीशी कडा आणि पंचांचा इशारा आलाय. फलंदाज होईल बाद. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ होते पूर्ण. 4 षटकांमध्ये धावसंख्या धाव फलकावरती माताडी टीमची 43 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम माताडी संघाची धावसंख्या धाव फलकावरती 43 धावा. 5 फलंदाज बाद झालेत. शेवटचं षटक असेल. निहाल पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती टीम कोळेगाव संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग वरती फलंदाज असेल संकेत. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, मात्र तिसरी धाव देखील इथून मात्र घेत असताना फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये पोहोचत असताना 3 धावा वेगाने पूर्ण केल्यात. टाळ्यांचा कडकडाट आपल्याला डगआउट मधून पाहायला मिळतोय. खेळाडू कक्षामधून मनोबल वाढवण्याचं काम इथून मात्र त्यांचे खेळाडू करत असताना धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट कुशाल आणि संकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. प्रथमच स्ट्रायकिंग वरती असतील कुशाल. फुलटा चेंडू इथून मात्र एक धाव पूर्ण होत असताना कोणताही इशारा पंचांच्या माध्यमातून आला नाहीये. एक धाव धावफलकावरती. ऑफिशियल पंच आहेत विद्युत नाडकर सर आणि सत्यवान ढोणे सर. त्यांचं इथून मात्र अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सरसे स्वागत. बघा 9 साठी इथून मात्र इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती 47 कॅन्सल.
पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा इथून मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वरती फलंदाज संकेत ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा इथून मात्र लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड करतील. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खराब क्रिकेट या सामन्यामध्ये कोळेगाव संघाच्या माध्यमातून होत असताना मिसफील्ड असेल, चुका होत आहेत वारंवार. 50 धावा पूर्ण होत आहेत टीम माताडी संघाच्या. टीमचं अर्धशतक इथून मात्र कंप्लीट होत असताना 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती निहाल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय फलंदाज कुशलच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या धावफलकावरती 54 धावा, 54. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या सत्रामधील. इथून मात्र शेवटचा बॉल शिल्लक. 54 धावा धावफलकावरती. पुन्हा इथून मात्र बॅटची कडा कार्पेटच्या सहाय्याने. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धाब्याचा इथून मात्र प्रयत्न होणार नाहीये आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ होतोय पूर्ण. आणि पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये धावा बनवल्या टीम माताडी संघाने. 56 आणि 57 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय कोळेगाव संघापुढे.
विनंती असेल आपण यश चौधरी इथे येत आहेत नवापाडा टीमचे कॅप्टन आणि विनंती असेल गावदेवी गोलवली टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी जास्त विलंब आपण करू नका गोलवली या टीमचे संगनायक आपण टॉससाठी या कोलेगाव जय गावदेव कोलेगाव या टीम समोर 57 धावांचं लक्ष्य आहे चला विनंती आहे गावदेवी गोलवली या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या पुढील सामना गोलवली आणि नवापाड्या दोन टीम मध्ये असणार आहे नवापाड्या टीमचे संघनायक यश चौधरी इथे उपस्थित आहेत चला आपण टॉस करूया दीपक येत आहेत डीके वेलकम स्वागत आहे तर आपण टॉस करूया गिरीश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया पहिला चेंडू मिस्टामिंग झेलची शक्यता असेल बिग विकेट डाऊन पहिल्या चेंडूवरती वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये बबलू पाटील बॅक टू द पवेलियन जातो जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव नवापाडा या टीमने टॉस जिंकलेला आहे यश आणि त्यांनी निर्णय कळवलाय फिल्डिंग आणि इन्व्हाइट केलेला आहे गावदेवी गोलवली या टीमला बॅटिंग करण्यासाठी 5 षटकांमध्ये 57 धावा बनवायच्या आहेत जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव या टीमला आई गावदेवी क्रिकेट संघ म्हातार्डी आणि जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे यावेळेस बॅकफुटला गेले टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत राज चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि मिळते एक धाव चेंडूवरती एक बाद एक ही धावसंख्या आहे रोशन पाटील यांचे इथे आगमन होते त्यांचं देखील मनपूर्वकाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे गोल्डन मॅन आहेत अंतरली गावचे आणि या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत यावेळी मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल आणि हा झेल ड्रॉप केलाय आकाश होते आकाशने हा झेल सोडलाय कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळतंय धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत एक दानशूर व्यक्तिमत्व रोशन पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वकाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे जो आपण अंतरली गावचा मुख्य प्रवेश द्वार पाहतोय तो नक्कीच आदरणीय स्वर्गीय हबप हालेबुवा कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ समाजसेवक आदरणीय
रोशन पाटील यांच्या माध्यमातून सौजन्य आहे आणि नुकतंच त्यांचं निधन देखील झालं. त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली सकाळी या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज प्रणव आहेत. यावेळी फटका चांगला आहे. लॉफ्टेड कव्हर सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 आपण अनुभवतोय. आजचा पहिला दिवस आहे. 2 दिवसीय ही स्पर्धा आणि 16 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. अंतरली चषक 2025. क्या बात आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि बघा व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रोशन पाटील यांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे अंतरली चषकामध्ये. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे आणि मैत्री फार्म हाऊसचे ते मालक देखील आहेत. त्यांचे इथे आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. इट्स अ बीमर आणि त्याला पाठवलं लॉंग ऑफ. सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस चौकार. मिळतील या 5 धावा. संख्या आहे 12 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट कारण की बीमर चेंडू फेकलाय गोलंदाज प्रणवने आणि त्याच्यावरती चौकार आलाय. 57 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये कोळेगाव या टीमला. 57 धावांचं टार्गेट आहे. उद्या रोशन पाटील पुरस्कृत मैत्री 11 वाडेगर हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. दुसंघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. या सीझन मध्ये ऑन साइडला खेळतायत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि डीप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. बनवायच्या धावा 57. 5 षटकांमध्ये 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. या दुसऱ्या षटकामध्ये ज्या राज पाटीलने साबेगाव चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळवलाय. चॅम्पियन झाले होते गावदेवी म्हातारडी संघ.
अंतिम मॅच मध्ये सापार्डे या टीमला त्यांनी पराभूत केलं होतं. राज पाटील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु अपेक्षित खेळ या मॅच मध्ये केलेला आहे. त्यांनी देखील 28 धावा बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये आणि सेकंड इनिंग मध्ये येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 24 चेंडू आणि 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ऑन साइडला इनटू दिसलं. मॅच राज पाटील यांचं स्वागत केलंय षटकाराने. बॅटची गडान दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलाय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज ओमकार बॅक टू द पविलियन. संख्या आहे 37 धावांची अजूनही गरज आहे. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये नवापाडा टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि गावदेवी गोलवली या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. ऑन साइडला स्लॉग स्वीप, गॅप मधून चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. GTClive.in च्या माध्यमातून नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. बॅकफुटला गेले पंच करतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 25. जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 20. बनवायच्या धावा 32. या मॅच मध्ये जय गावदेव कोळेगाव या टीमला बघा गोळवली या टीमला विनंती असेल व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं आहे, कारण की प्रथम बॅटिंग आहे. डगआउट आहे त्याच्या बाजूला आपण येऊन थांबायचं आहे. क्या बात आहे, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. शपथ झाले, इम्प्रोवाइज करतायत आणि फाईन लेगच्या वरून खेळतायत. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अजून 28 धावा बनवायच्या आहेत. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन चेंडू द्यायचा आहे. चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीनच आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि धावसंख्या 29 आहे. 19 चेंडू आणि
28 धावा अजूनही बनवायच्या आहेत. खरपून समाचार घेतलाय, राज पाटील वरती आक्रमण चढवलंय. एकोणावीस धावा, 19 चेंडू आणि 28 धावा बनवायचे आहेत. थोडासा नक्कीच थांबतोय राज पाटील आणि टॅट बॉलची समाप्ती 1.5 चेंडू घोषित करतायत. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावा. यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिनिटे अवांतर धावा, धावसंख्या एकने पुढे जाईल. ती 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गिरीश पाटील एक डान्स नक्कीच डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत आणि उद्या ते कुर्ता घालणार आहेत. त्यांचा लकी कुर्ता नक्कीच गतवर्षी देखील ते मागच्या वर्षी नक्कीच शेवटच्या दिवसामध्ये खूप चांगला लुक होता त्यांचा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 27 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू 27 धावांची गरज जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव या टीमला. या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 30 धाव बनवल्यात. 15.00च्या सरासरीने. नवीन गोलंदाज येत आहेत पुष्पक या तिसऱ्या षटकामध्ये. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल गावदेवी म्हातारडी या टीमला. या मॅच मध्ये विकी यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि तो संघ थोडासा बॅकफुट वरती आलाय. ज्याप्रमाणे कोळेगाव या टीमने बॅटिंग केली आहे, बबलू पाटील जरी शून्यावरती बाद झाले असतील तरी देखील चांगली फलंदाजी कोळेगाव या टीमने केली आहे. 18 चेंडू आणि 27 धावा बनवायच्या आहेत. पुष्पक येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज पुष्पक आहेत. यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव, धावसंख्या 31. जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 26 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला लॉफ केलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर कोळेगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौका. क्या बात है, लॅप स्ट्रोक, दिल स्कूप करण्याचा. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव या टीमने या मॅच वरती मजबूत पकड निर्माण केली आहे. रन बॉल इक्वेशन आहे. क्या बात है, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर. धावसंगी आहे 46, 46 धावा. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. दिल स्कूप, लॅप स्ट्रोक, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग फिल्डिंग पाहायला मिळते. मिळतील्या चेंडूवरती फक्त 2 धावा नक्कीच वाचवल्यात. फिल्डर 3 घेतल्यात. धावसंख्या 3 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. यस 49 आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लॉफ केल्या चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतील चेंडूवरती आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. 50 कंप्लीट. धावसंख्या 51. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धाव धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 12.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आला ह्या व्हाईट बॉल. धावसंख्या 52 जिंकण्यासाठी 5 धावांची अजूनही गरज आहे कोळेगाव या टीमला. या पुढील सामना असणार आहे गोलवली आणि नवापाडा. 5 षटकांचा सामना असणार आहे, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. धावसंख्या 52 आहे, अजूनही 5 धावा बनवायच्या आहेत. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव या टीमला. यावेळी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप मधून चेंडू जाईल फाईन लेग, सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. स्कोर लेवल जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. क्या बात है, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना झालाय फिनिश, सामना जिंकलेला आहे जयगाव. करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. अभिनंदन कोळेगाव संघ, हार्ड लक म्हातार्डी संघ. शुभ असते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक विश्वासला. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे नवापाडा संघ. आपण फिल्डिंग लावून घ्या आणि दोन्ही पंच जायचं आहे. विनंती असेल हार्ड लक म्हातार्डी संघ, परंतु पुढच्या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया राज पाटील आणि विकी यांच्या टीमला. चला फलंदाज देखील पाठवायचे आहेत, डीके इन ऍक्शन मध्ये असतील.